सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. मला दिसतंय की मागचे विद्यार्थी अगदी जबरदस्तीने आणून बसवल्यासारखे बसलेले आहेत बिचारे. सो प्लीज, आम्ही पण कधीतरी तुमच्या ठिकाणी होतो आणि असं आम्हालाही बसवायचे आणि आम्ही बळजबरीने ऐकायचो, पण आम्ही ऐकायचो लक्ष देऊन. सो आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट बी अवेअर बिकॉज आय एम गोइंग टू टॉक अबाउट यू. कारण माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे विद्यार्थी हा आहे. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की मी आत्तापर्यंत जवळपास 8,000 विद्यार्थ्यांना किंवा कॉर्पोरेट एम्प्लॉईजला, प्रोफेशन्सला ट्रेनिंग दिलं असेल. पण जेव्हा केव्हा मी ह्या स्टेजवर येते आणि आपले दिग्गज प्रोफेसर समोर बसलेले असतात, एकदा तरी श्वास असा थोडा पुढे मागे होतो. बाकी वेळेस नाही होत, पण अशा वेळेस नक्की होतो. सो आय एम नॉट गोइंग टू टेल यू एनी सक्सेस स्टोरी. आय एम नॉट व्हेरी ग्रेट पर्सन. मला इथे काही मुद्दे मांडायचे होते आणि म्हणूनच मला ॲल्युमिनी मीटला यायचं होतं. मुळात माझ्या बॅचमधून आज कोणीही आलेलं नाही, माझ्या ज्युनियर्समधून आज कोणी आलं नाही, माझ्या सिनियर्समधूनच्या बॅचमधून कोणी आलं नाही, त्यांच्या सिनियर बॅचमधून पण कोणी आलेलं नाही. सो आय एम नॉट हिअर टू हॅव अ गेट टुगेदर, बट आय एम हिअर टू हॅव अ डिस्कशन विथ यू बिकॉज दिस इज अ राईट फोरम. इथे इंडस्ट्री आहे, इथे आपल्या कॉलेजचे प्रोफेसर्स आहे आणि विद्यार्थी पण आहे आणि हे तिन्ही कोलॅबरेट करून आपल्याला काही आउटकम्स काढायचे. आपला एक CAET ॲल्युमिनी नावाचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर सारख्या वेगवेगळ्या आपण मधून असं उफाण येतात चर्चांना आणि बऱ्याचशा चर्चा त्याच्यामध्ये येतात. पण त्या चर्चेचा आउटकम कधी येत नाही, कारण त्या चर्चा तिथेच संपतात आणि आपण त्या चर्चेमध्ये एंड पॉईंट असतो की पुढच्या ॲल्युमिनी मीटला हाच विषय आपण डिस्कशनला घेऊ. पण ॲल्युमिनी मीटला आल्यानंतर कोणीही तो विषय डिस्कशनला घेत नाही. ते 2-3 मुद्दे मला इथे मांडायचे आहेत आणि जे खूप मला वाटतं महत्त्वाचे आहेत. आम्ही जेव्हा बीटेकला ॲडमिशन घेतली, 80% विद्यार्थी असे होते की जे चुकून बीटेकला आले होते. दे आर नॉट ड्रीमिंग की बाबा मला बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करायचं आहे. आणि आता तो 80चा आकडा हा 95% गेलेला आहे. कारण बहुतेक ॲडमिशन मिळते म्हणून घेऊन टाका किंवा जबरदस्तीने विद्यार्थी आपल्या इथे भरतात, पण कारण खूपच कमी स्ट्रेंथ झालेली आहे की नाही बाबा देऊ दे ॲडमिशन, कमी स्कोअर असला तरी देऊ दे ॲडमिशन, अशी परिस्थिती आज आपल्या फील्डवर आली आहे. जेव्हा की आम्हाला ॲडमिशन मिळायला मला स्पॉटिंग राऊंडपर्यंत वाट पाहायला लागली होती. जेव्हा की माझं इंजिनिअरिंगचं कम्प्युटर सायन्समध्ये पहिलं ॲडमिशन झालं होतं आणि मी तिथे माझी 3 महिने माझी डिग्री करून नंतर मला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली होती. सो यू कॅन इमॅजिन द व्हॅल्यू ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. सो दिस इज फॉर यू स्टुडंट्स. पहिला मुद्दा त्या चर्चेमधला असा आहे की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची येणारी क्वालिटी आणि त्यांचा ह्या क्षेत्राकडे असणारा कल. म्हणजे मी जसं सांगितलं की 90% ॲग्रिकल्चर इंजिनियर हे चुकून इथे आलेले आहे आणि आम्ही पण त्याच्यापैकीच एक होतो. पण आम्ही बुधनीला ट्रेनिंग केलं आणि आम्हाला FMP विषय आवडायला लागला. आम्हाला वडतकर सरांनी शिकवलं आणि आम्हाला इरिगेशन हा विषय आवडायला लागला. आम्हाला काळमेघ सरांनी शिकवलं आणि आम्हाला प्रोसेसिंग हा विषय आवडायला लागला. सो वी वर नॉट बायस्ड ऑन एनी सब्जेक्ट, बट आय थिंक की वी स्टार्टेड लाइकिंग एव्हरी सब्जेक्ट अँड वी हॅव गिवन अ इक्वल जस्टिस टू ईच अँड एव्हरी सब्जेक्ट. आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कुठे जाणार आणि फायनल इयरपर्यंत येतपर्यंत हा एकच उद्देश होता की काही करून जॉब मिळवायचा आहे. जी कंपनी येईल, ज्या डिपार्टमेंटमध्ये मिळेल, फक्त नोकरी मिळाली पाहिजे. आणि जैन इरिगेशन त्या वर्षी इथे कॅम्पस इंटरव्ह्यूला आलं. त्यांनी सांगितलं की मुलींना आम्ही घेत नाही. आम्ही फार त्यांच्याशी वाद घातला आणि लकीली आमच्या बॅचमधून मी पहिली मुलगी होती जिचं कॅम्पस थ्रू, म्हणजे इनफॅक्ट एकच मुलगी होती जिच्या कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं. आणि मी ॲक्च्युली याच्यात खरं पाहिलं तर कौतुकास्पद, माझं काही क्रेडिटच नाही आहे, ते होऊन गेलं. मला असं वाटतं जॉब पण कधी कधी लक फॅक्टर पण असतो आणि तुमचं टॅलेंट थोडंफार असतं त्याच्यात. सो तेव्हा विचार असा होता ना की इरिगेशन किंवा कुठली फील्ड, मुलगी म्हटली की तिला ऑफिसमध्ये कसं बसवायचं आणि त्याच उद्देशाने सगळे जॉब असायचे. मुलगी म्हटली की तिने ऑफिसमध्येच बसलं पाहिजे. तसंच आता तुम्हा सगळ्यांचा असा मुलांचा आणि मुलींचा दोघांचा विचार असतो की ॲग्रिकल्चर इंजिनिअरला मी ॲडमिशन घेतलं ना की एकच उद्देश की इथून ही फील्ड कशी चेंज करता येईल डिग्री झाल्यानंतर. मी बँकिंगला जाऊ की MPSC करू की मी सॉफ्टवेअरमध्ये जाऊ की कुठले CAD/CAMचे कोर्सेस करून कसं ह्या फील्डमधून बाहेर पडू. बरोबर, तुमच्या सगळ्यांचं हेच ड्रीम असेल. जसं आमचं ड्रीम होतं काहीतरी जॉब मिळावा ॲग्रिकल्चरमध्ये, तसं तुमचं ड्रीम आहे की मी ह्या क्षेत्रातून कसं बाहेर पडू. आयुष्यात 2 गोष्टी असतात. एक म्हणजे तुमचं पॅशन, अनादर इज प्रोफेशन. तुमचं जर पॅशनच तुमचं प्रोफेशन असेल, ह्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट जगातली कुठलीच नाही. लाईक यू कॅन बी सचिन तेंडुलकर, ही इज अर्निंग पॅशन, ह्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही, राईट. लाईक लता मंगेशकर, शी इज सिंगिंग, गेनिंग मनी आउट ऑफ इट, ह्याच्यापेक्षा चांगलं काही नाही. बट
currently if you are in agriculture engineering and this is not your passion, this is your profession. So the only way is to make your profession as your passion. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही नक्की यश मिळवणार. आणि आजच्या तारखेला हे ठरवू नका की मला ह्या क्षेत्रातून बाहेर पडायचं आहे. आम्हाला पण या क्षेत्राची काही नॉलेज नव्हतं. जेव्हा आम्हाला हॉर्टिकल्चरचे ॲग्रोनॉमीचे विषय यायचे आणि एक्सटेन्शनचे, आम्हाला हे सगळं का शिकवतायत, हे काय उपयोगाचं आहे. आम्ही खूप मन लावून नाही शिकायचो ते. तर तुम्ही पण असंच करत असाल की आम्ही तर इंजिनियर आहे. हे इंजिनियरनं फक्त आमच्या फक्त डोक्यात गेलेलं की आम्ही इंजिनियर आहे. पण आपण इंजिनियर म्हणून काय क्वालिटी ड्राईव्ह करतोय हे विचार करत नाही. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला मुलं येतात तर वेलोसिटीचं युनिट जर माहिती नसेल तर आम्ही त्याला इंजिनियर नाही म्हणू शकत, राईट. तर तुम्ही, मला ही रिक्वेस्ट आहे, डोंट बी बायस्ड की मला ह्या क्षेत्रातून बाहेर पडायचं आहे किंवा माझा हा फेवरेट सब्जेक्ट आहे, मला इरिगेशन आवडतं. नाही, इरिगेशनमध्ये पगार कमी मिळतो, आपण ट्रॅक्टरला जाऊ. सो डोंट बी बायस्ड. आम्ही सुद्धा जेव्हा मी होते ना तेव्हा मला इरिगेशनमध्ये जॉब मिळाला म्हणून इरिगेशनमध्ये काम केलं. डिझायनर म्हणून जॉब मिळाला, डिझाईन म्हणून काम केलं. हळूहळू कळायला लागलं की मला लोकांशी बोलायला आवडतं. इथे धांद्रे सर बसले आहेत, मी इथे माझे एकेकाळी बॉस होते. तर मी त्यांच्या कंपनीत जेव्हा जॉईन करताना म्हटलं की सर मला ना बिलकुल ऑफिसमध्ये बसायचं नाही आणि मला डिझाईनचं काम देऊ नका, मला ना बिझनेस डेव्हलपमेंट असं काहीतरी प्रोफाईल द्या. आणि त्यांनी मला ते दिलं आणि मी त्या क्षेत्रामध्ये काम केलं. काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथे खूप मोठा गॅप आहे की इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग्स, रिक्रुटमेंट, डिझाईन्स हे भेटत नाहीत 4-5 कंपन्या सोडल्या तर. मग मी स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं ॲग्रीनेक्स कन्सल्टन्सी म्हणून 2017मध्ये. आणि रिक्रुटमेंट, ट्रेनिंग आणि डिझाईन ह्याच्या आम्ही सर्व्हिसेस द्यायला. ह्या सर्व्हिसेस देता देता माझ्याकडे 3-4 एम्प्लॉईज झाले. आणि माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे हे कधी माझ्या डिग्री झाल्यावर 12 वर्षांनंतर मला असं लक्षात आलं की डिझाईन आलं की माझ्या ऑफिसच्या मुलांना करायला देते, रिक्रुटमेंट आलं की दुसऱ्या मुलांना करायला देते, पण ट्रेनिंग आलं की ते मीच करते. ह्याचा अर्थ माझं पॅशन हे ट्रेनिंग देणं हे मला माझ्या करिअरच्या 12 वर्षानंतर कळालं. सो तुम्ही तुमच्या करिअरला थोडा जस्टिस तर द्या आणि मग ठरवा की ह्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही. तर तुम्ही थोडंसं एक्सप्लोअर करा त्या फील्डला. तुम्ही ॲग्रिकल्चर फील्डला थोडं एक्सप्लोअर केलं, यू विल गेट इन्फायनाईट वेज टू गेट सक्सेस. आता आमच्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात जे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे असतात, जे CA असतात, जे अजून BCom करत आहेत, जे MBA करत आहेत, IIMमधून करत आहेत. ते आम्हाला म्हणतात मॅडम आम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे ॲग्रिकल्चरवर, आम्हाला गायडन्स पाहिजे. मला फार असा जीव तुटतो त्यांना गाईड करायला, माहिती आहे. कारण एकही ॲग्रिकल्चर इंजिनियर असा प्रश्न विचारायला येत नाही की आम्हाला ह्याच्यात प्रोजेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यावर मला स्टार्टअप करायचं आहे. मागच्या वेळेस ॲग्री हॅकेथॉन सगळ्यांना माहिती असेल, ॲग्री हॅकेथॉन झालं होतं. त्याच्यामध्ये एकही ॲग्रिकल्चर इंजिनियर दूर, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसुद्धा अप्लाय केलं नाही. ॲग्री हॅकेथॉन होतं ते. तुम्हाला तुमच्या आयडियाज द्यायच्या होत्या, कोणीसुद्धा दिले नाही. आता जलशक्ती मंत्रालयाकडून एक स्कीम लॉन्च झाली आहे, दे आर गिविंग 1 lakh फॉर द स्टुडंट. ही स्कीमसुद्धा तुम्हाला माहिती नसणार. सो एक्सप्लोअर दिस थिंग्स. मला कॉलेजचे प्रोफेसर्स आणि डीन फॅकल्टी यांना ही रिक्वेस्ट करायची आहे की सर, विद्यार्थी फायनल इयरपर्यंत जातपर्यंत वाट बघू नका. फर्स्ट इयरला त्याचं स्ट्रॉंग ओरिएंटेशन करा. त्यांना तुमच्या रेग्युलर शिकवण्याच्या पद्धतीने ही पिढी शिकणारी नाही. त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह सांगा. त्यांना जास्तीत जास्त ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यावर सारख्या सातत्याने भिनवा की ह्या फील्डबद्दल त्यांना आत्मीयता वाटली पाहिजे. आता नवीन सिलेबसमध्ये 2 ट्रेनिंग्स होते, ते पण काढून टाकण्यात आले. म्हणजे विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजमध्येच बसावं आणि ऑनलाईन कोर्सेस करावे त्या 1 महिन्यात. आणि आपण म्हणतोय की आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतोय, तसंच मुलांना बाहेर जायचं नाही आणि आपण हे पण कोर्सेस मायनस करतोय. ह्याच्यावर कुठेतरी ॲक्शन घेण्यात यावी आणि मुलांना जास्तीत जास्त फील्ड वर्कची सवय करा. दुसरा मुद्दा हा की त्या ग्रुपवरच अजून ह्या गोष्टीची चर्चा होत असते की मार्केटिंगमध्ये, इरिगेशनमध्ये, ट्रॅक्टरमध्ये आपले बीटेकच्या विद्यार्थ्यांचा काय उपयोग. तो तर 12वी पास पण करू शकतो. सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तो 12वी पास हे काम नाही करू शकत. बीटेकमध्ये येणारा मल्टिपल मॉब असतो. प्रत्येकाचं टॅलेंट वेगवेगळं असतं. ज्याचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, टेक्निकल चांगलं आहे, R&Dला जा. ज्याच्यामध्ये स्किल्स बोलण्याच्या आहेत, एक्सप्लोअर करण्याच्या आहेत, लोकांशी कम्युनिकेशन करणं, तो मार्केटिंगला जा. सो इट इज नॉट लाईक की मार्केटिंगचा खाली R&Dचा वर. तुम्ही एक 10 वर्षानंतर जर हे ब्रिज बघितलं ना, तर मला असं वाटतं मार्केटिंगचा कधी पण जास्ती कमवतो बाकीच्या दुसऱ्या फील्डपेक्षा. सो दिस इज फॉर यू स्टुडंट. तुम्ही एक बायस्ड माइंडसेटने राहू नका की मार्केटिंग खाली आहे आणि फक्त ऑफिसमध्ये जॉब करणारं वर आहे. सो मल्टिपल एव्हेन्यूज आहेत ह्या क्षेत्रामध्ये आणि
बाकीच्या लोकांनी पण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं. मला रिक्वेस्ट आहे कॉलेजला की कॉलेजनी आपल्या ॲल्युमिनीची जी असोसिएशन त्यांना स्ट्रॉंग बनवावं. राहुरीच्या ॲल्युमिनी असोसिएशन इज रिअली डुईंग व्हेरी ग्रेट वर्क. त्यांच्या ॲल्युमिनीची इतकी चांगली स्ट्रेंथ आहे. इनफॅक्ट युगंधर सर आणि मी त्यांच्या ॲल्युमिनी मीटला बरेचदा इन्व्हाइट करतात ते आम्हाला, आणि आम्ही तिथे जाऊन त्यांच्या ॲल्युमिनीसोबत कनेक्टेड असतो इन्स्टेड ऑफ आवर ॲल्युमिनीज. सो कुठेतरी कॉलेजनी आपल्या ॲल्युमिनीला जास्त व्हॅल्यू करावी, त्यांना इथे बोलवावं, त्यांचं इंटरॅक्शन विद्यार्थ्यांसोबत करवावं. हे कुठेतरी खूप जास्ती लेवलला मिसिंग आहे, ते होतच नाही. त्याच्यानंतर मी काळवंडे सरांना परवा मेसेज करून एक सजेशन दिलं की प्रत्येक बॅचचा एक ॲल्युमिनी रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही काढा, त्यांचा एक ग्रुप बनवा आणि त्या इयरची जबाबदारी त्यांना द्या, त्या रिप्रेझेंटेटिव्हला. त्यांच्यामधून एक प्रेसिडेंट बनवा, त्यांच्यामधून एक ॲक्टिव्हिटी हेड बनवा. म्हणजे ही ओव्हरऑल ॲल्युमिनी असोसिएशन स्ट्रॉंग होईल, स्ट्रेंथन होईल, आणि त्या दृष्टीने वाटचाल व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने ॲक्शन्स व्हायला पाहिजे. तिसरा अजून एक मुद्दा असा आहे की बरेचदा असं होतं की आपल्यालाच माहीत नाही आपले ॲल्युमिनी कुठे आहेत. म्हणजे आम्हाला एक काम करायचं आहे, आम्ही इथे जातो आणि तिथे पोहोचतो, मग कळतं की अरे PKV पास आउट आहे. पण मॅडम तुम्ही डायरेक्ट अप्रोच का नाही केला? आणि ह्याचा फायदा कुठे होतो कधी कधी. आता परवाच्या दिवशी मला एक महत्त्वाचं काम होतं आणि माझं ते काम गेले 1.5 महिन्यापासून अडकलं होतं. एका सेकंड बेस्ट ट्रॅक्टर इंडस्ट्रीच्या व्हाईस प्रेसिडेंटचं मला अपॉइंटमेंट हवं होतं, आणि मला एक ॲग्री मिनिस्ट्री साईडनी पण एक इनपुट हवं होतं. मी वडतकर सरांना फोन केला, वडतकर सरांनी मला काळे सरांचा नंबर दिला. काळे सरांची आम्ही भेट घेतली, बोललो, त्यांचे व्ह्यूज घेतले, आणि बोलता बोलता मी म्हटलं की सर मला ना ह्या व्यक्तीसोबत बोलायचं होतं, तर काय करता येईल? सर म्हणे की 2 मिनटं द्या मला, मी करतो काय ते. सरांनी, मी त्या व्यक्तीला मेसेज केला नाही, त्या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटनी मला मेसेज केला की काळे सरांनी सांगितलं की माधुरीशी बोला. सो दिस इज द स्ट्रेंथ ऑफ अवर ॲल्युमिनीज. आणि मला असं वाटतं की हे एक उदाहरण म्हणजे मला अनुभवाला आलेलं. असे मल्टिपल उदाहरण तेव्हा बनू शकतील सर, ज्या मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक बॅचमधून एक ॲल्युमिनी रिप्रेझेंटेटिव्ह बनवा आणि त्यांची स्ट्रेंथ वाढवा. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. कोणाला काही प्रश्न ह्याच्याबद्दल असतील तर मला पर्सनल तुम्ही मेसेज कॉल करू शकता. मी खाली आल्यावर तुम्हाला माझं कार्ड देईन. ओके, सो मला असं वाटतं की यू आर इन द एन्जॉईंग मोड नाव, आणि आय शुड नॉट एक्सटेंड दिस सेशन मोर. थँक्यू सो मच.